हाय, मी हर्षदा. सो 2 दिवस सॅटर्डे संडे ऑफ होता आणि महिन्याच्या सुरुवात झालेली आहे. पगार झालेला आहे माझा. तर महिन्याच्या सुरुवातीला थोडीशी काही आमची खरेदी झाली, शॉपिंग झाली. तर हा एक खास शॉपिंग ब्लॉग असणार आहे. रिलायन्स, डी मार्ट या दोघांचा मिक्स आणि थोडंसं जे वीकली आम्हाला गरजेचं असतं, भाजी वगैरे, तर त्यावाल्यासुद्धा. सो लेट्स स्टार्ट. तर मी फर्स्ट जी गोष्ट घेतलेली आहे ती म्हणजे उशी. तर उशी ही मला 180 रुपीजला पडलेली आहे. ॲक्च्युली खूप छान उशी आहे, सॉफ्ट आहे पूर्ण. आणि पिलो जो असतो ना, युजली म्हणतात की 6-6 महिन्याला बदलावायला पाहिजे, कारण ह्याच्यामध्ये खूप जास्त डोट जमा होते. तर माझ्याकडे आता ऑलरेडी 2 आहेत, तर मी आता एकची चेंज करणार आहे आणि पुन्हा थोड्या दिवसांनी दुसरी घेऊन येईल. पण ही सॉफ्टवाली आहे, कुशनिंग चांगलं आहे, त्यामुळे मी हे घेतलेलं आहे. तर मी हे रिलायन्समधून घेतलं ॲक्च्युली. त्यानंतरनं मी घेतलेले आहेत काय शर्ट्स. आणि रिलायन्समध्ये खूप छान छान ऑफर्स निघालेले आहेत. तर हा एक शर्ट घेतला. हा माझ्यासाठी नाही आहे, हजबंडसाठी ऑफकोर्स, पण खूप छान छान शर्ट आहेत. हा एक शर्ट आहे. त्यानंतर हा एक शर्ट आहे आणि हा एक ब्राऊन शर्ट आहे. ओके, सो हा एक शर्ट आहे ब्राऊनवाला. त्यानंतर आहे हा वाला एक पिस्ता कलर टाईपमध्ये आहे. पिस्ता किंवा नॉर्मली असा ग्रीनिश वाला फूल आहे. छान वाटतं हा पण. आणि लिटरली 400 रुपयांचे वगैरे आहेत बरं का. आणि खूप क्वालिटी मस्त आहे. आत्ता वेळ आहे, बघू शकता, बाय वन गेट वनला मिळालेला आहे म्हणून घेतलेले आहेत. आणि 400 रुपयाच्या मानाने खूप चांगली क्वालिटी आहे. नक्कीच तुम्ही बाय करू शकता. आणि हा तुम्ही दाखवलेलंच आहे. आणि ही पॅन्ट आहे. ओके, तर ही नॉर्मल पॅन्ट आहे, पण 500 रुपयाला वगैरे मिळाली आम्हाला. त्यानंतर ही कॉफी आहे 99ची. हे क्लिप्स मला लागतात. त्यानंतर साखर, आम्हाला एवढी सगळी शॉपिंग केली म्हणून 9 रुपीजला 1 किलो साखर मिळाली. 1 kgच आहे ना. हां, 1 kg साखर आहे ही. आणि एका कुठल्या तरी बाळाने नाही का आमच्या कार्टमध्ये हे वालं टाकलं होतं. ॲक्च्युली ह्याचे काय पैसे वगैरे पे नाही केलेले, पण हे आमच्या ह्याच्यात आलं होतं सामानांमध्ये. तर हे काहीतरी गेम आहे वाटतं लहान पोरांचा, आणि हे काहीतरी मिळालं होतं. आणि चला, चालतंय. त्यानंतर हां, ही 19 रुपीजची जाळी पण आहे. आणि बाकी मग मी घेतलेलं आहे हे योगर्ट्स. मला फार आवडतात योगर्ट्स, आणि उद्या उपास आहे. तर बऱ्यापैकी योगर्ट्सवरती एक योगर्ट जरी खाल्लं ना, हे बऱ्यापैकी फुलफिलिंग असतं. तर दिवसभर भूक नाही लागणार. संध्याकाळी डायरेक्ट जेवण जरी केलं, त्यामध्ये अजून आपल्याला वाटलं तर थोडेसे फ्रूट्स ॲड करू शकतो. जे मिक्स फ्रूट वगैरे आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही याचं एखादं सॅलड वगैरे करू शकता. त्यामुळे छान वाटतं टेस्टला. आणि बाय वन गेट वन होतं. 10 रुपये 12 रुपयाला वगैरे मिळालेले आहेत. त्यामुळे हे वाले मस्त आहेत. त्यानंतर अजून आम्ही घेतलेलं आहे, ओके, हे बाय वन गेट वनला होतं. जे की आहे हँडवॉश. 99 रुपीज आहे रेट, पण मला काहीतरी 79ला म्हणजे 80 रुपीजला मिळालं. 40 रुपीज मला बाथरूममध्ये आणि किचनमध्ये लागतं. मला ॲक्च्युली कोणीही जर माझ्याशिवाय किंवा मी सुद्धा असताना मला किचनमध्ये हात धुवून काम करणारी लोक आवडतात. तर मला ते कोणी आलं गेलं तरी त्यांना सांगावं नाही लागायला पाहिजे, कारण ते ठेवलेलं असलं तर बरं पडतं ना. त्यामुळे मी हे घेतलेलं आहे. आणि बाकी मग आम्ही डी मार्टवरतून काय काय घेतलं काल, ती वाली आहे. लिटरली एवढा सगळा माल आम्ही घेतलेला आहे 2000 रुपयाचा. आणि खरंच वाटत नाही आहे, पण काय करणार आहे. हा, डी मार्टला गेलं ना की बऱ्याचदा असं होतं की आपण नको त्या गोष्टी पण खूप साऱ्या घेतो. आम्ही काल तरी खूप जास्त सामान कट डाऊन केलं, तरीसुद्धा हा 2000 रुपयाचा माल झालेला आहे. फर्स्ट मी हे लिक्विड घेतलेलं आहे वॉशिंग मशीनचं. काहीतरी 219 प्राईज आहे, पण आम्हाला बसलेलं होतं 135ला. त्यानंतर हे अंजीर आहे. हे सकाळी रोज भिजवून खायचे मला सांगितलेलं आहे डॉक्टरनी, चांगलं असतं. त्यामुळे हे घेतलेलं आहे. हे पण 400च्या आसपास बसलं. 499 प्राईज ह्याची. वेट अ सेकंड, माझ्याकडे बिल पण असेल मे बी. येस. सो ऑफकोर्स हे टॉयलेट क्लीनर गरजेचं आहे. त्यानंतर अमूलचं बटर घेतलं होतं मी, ते काही टाकलेलं नाही आहे. हे कॅन्डिड पावडर आहे.
त्यानंतर ना हे असे पाउचेस घेतलेले आहेत छोटे छोटे, जे की आहे पॉपकॉर्नचे. 10 रुपीजचा आहे, पण ते 9 रुपयाला मला मिळालेलं आहे. त्यानंतर ना ऑइल घेतलेलं आहे. आम्हाला ॲक्च्युली 3 ऑइल बास होतात. मी ऑलरेडी 1 पुडा वापरायला काढलेला आहे. त्यानंतर ना हे रॉक सॉल्ट घेतलेलं आहे, मीठ. हे म्युस्ली घेतलं आहे, नाश्ता जर क्विक काय नाश्ता हवा असेल तर त्याच्यासाठी बेस्ट आहे. आणि त्यानंतर ना मीच बसली इथे, हे ओट्स आहे. हे सगळे 10-10 रुपयाचे पाउचेस आहेत, ज्याचे सूप करू शकतो आपण. तर कधीतरी नाही का संध्याकाळी आम्ही आता युजली जेवण कमी केलेलं आहे, त्यामुळे संध्याकाळी जर आम्हाला नाश्ता करायचा झाला, थोडंसं लाईट खायचं वाटलं तर आम्ही हे करू शकतो, किंवा मी दुसरंसुद्धा बनवू शकते. पण जर क्विकली हवं असेल तर हा वाला बेस्ट ऑप्शन आहे, म्हणून आम्ही हा सेफर साईड घेऊन आलेलो आहे. त्यानंतर ना उद्या उपास आहे म्हणून दोघांचा मी हे आणलेलं आहे. ऑलरेडी घरामध्ये साबुदाणा आहे, वरई आहे, राजगिराचे लाडू आहेत, पण आता हे वाला पण एक एक्स्ट्रा ॲड केलेलं आहे. नॉर्मल भाजी घेतलेलं आहे. आणि ऑफकोर्स हे पण मला ॲमेझॉनवरनं आजच रिसीव झालेलं आहे. तर ॲक्च्युली हे चांगलं आहे म्हणतात, जे की आपल्याला यूज होऊ शकतं आपल्या कॅमेऱ्याच्या मागे लावायला, आपलं मोबाईलच्या मागे लावायला. सो इथे हा रिमूव्ह करायचा आणि कॅमेऱ्याच्या मागे स्टिक करायचा. आणि हे जे पार्ट आहे ना, हे कुठल्याही सरफेसला, जो असा सरफेस असतो किंवा आपलं स्टाईल्स वगैरे असतं ना, तिथे आपला मोबाईल छानपैकी कनेक्ट होतो. मग मला हे गरजेचं होतं, कारण सगळीकडेच आपण ट्रायपॉड वापरू शकत नाही, त्यामुळे मला हे बेस्ट वाटलं. तर हे 135 रुपीजला मला 3 मिळालेत. लिटरली 30 रुपये 40 रुपयाला वगैरे एक बसलेला आहे. तर मी आता हे 3 मागवलेले आहेत. आणि असं काय होता, त्यानंतर ना हा एक शॅम्पू घेतलेला आहे. तर हा ओशन फ्रेश म्हणून शॅम्पू आहे, त्याचा शॅम्पू घेतलेला आहे मी. माझ्या भावाने दिलेला आहे, चुलत भावाने, म्हणजे विकतच घेतला मी तरी पण. आणि हे ऑइल, तर मला ह्याचे रिव्ह्यू चांगले आलेले आहेत. मिस्ट्रिका म्हणून नाव ब्रँड आहे, आणि मला बऱ्यापैकी चांगले रिव्ह्यू आले, त्यामुळे मी हे वाला ब्रँड घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये सगळे जडीबुटी आहे, जर बघितले असतील ना तर पूर्ण जडीबुटी दिसतात, जडीबुटी दिसतात ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामुळे आपले केसांचं डॅन्ड्रफ, हेअर लॉस, परत कंडिशनर पण मिळतं. आणि हे खूप लाईट वेट आहे, त्यामुळे असं खूप चिपचिप नाही वाटत. म्हणून मग आता मी हे वाला ऑइल थोडंसं दिवस ट्राय करून बघणार आहे की ह्याचा काही फरक वाटतो का नाही. सो असा काही होता माझा आजचा दिवस. बेसिकली मी फक्त 2च भाज्या घेऊन आलेली आहे या, कारण उद्या आमचा उपास आहे. उद्या संध्याकाळी एखादी भाजी वापरायला होईल. ऑलरेडी फ्रीजमध्ये 1-2 भाज्या आहेत, त्या भाज्या वापरेन मी. आणि मग नंतर 2-3 दिवसांनी आम्ही आणू, कारण मग काय होतं ना, फ्रीजमध्ये जरी ठेवली तरी सुद्धा खराब होऊन जाते ती. आणि मग ते उगीचच आणून पण वाया करायचं मला तरी जमत नाही. मी कधीतरीच नाही का खूप जास्त सामान आणते. आणि हा सगळा माल मी युजली जिथं कुठं मिळेल तिथून घेतला होता, म्हणजे मंडईचा माल. तर तिथे लिमिटेड ऑप्शन होते, म्हणजे मला जे मिळालं मी तेवढंच घेऊन आलेले आहे आज. आता मी हे लावून बघणार आहे माझ्या मोबाईल, आणि हे 2 माझ्याकडे ठेवते ॲज अ सेफर साईड, फ्युचरमध्ये वापरता येईल म्हणून. सो असा काय होता माझा आजचा दिवस. दिवसभर खूप फिरलेलो आहे, आता खूप जमलेलं सुद्धा आहे. फटाफट जेवण करणार आहे आम्ही, काही नाही, राईस मस्तपैकी मसाले भात टाईप बनवते आणि जेवण करून झोपून जाणार आहे. चला तर मग उद्या भेटूया, बाय बाय. आणि हा मोठा ब्लॉग असणार आहे, हा मोठ्या ब्लॉगमध्ये मी ॲड करणार आहे. तर तुम्ही जर शॉर्ट ब्लॉग्स बघत असताल तर प्लीज इथे क्लिक करा, ज्या तुमच्याकडे प्ले बटन जे दिसतं तिथे तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला मोठा ब्लॉग दिसेल. आणि ह्या ब्लॉगमध्ये पूर्ण मी जे सामान खरेदी केलेलं आहे ते तुम्हाला माहिती पडेल. चला तर मग भेटूया उद्या, बाय बाय.